वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 105 मध्ये नायगाव पूर्व जुचंद्र येथील नायगाव बापाने रस्त्यावर 5 ठिकाणी बॉक्स कल्वर्ट बांधणे या कामास सुधारित प्रशासकीय वित्तीय मान्यता मिळण्याबाबत. बोला भोईर साहेब बोला. एक मिनिट ते भोईर साहेब बोलतात 10 नंबरवर. सन्माननीय महापौर महोदयांच्या परवानगीने बोलतो. हे जे पहिल्यांदा काम केलेलं आहे 2,94,00,000 आहे आणि त्याच्यामध्ये नंतर त्याची लेंथ वाढल्यावर ते 5 करोडच्या वर गेलेलं आहे. तर माझी मागणी आहे की ते मंजूर करण्यात यावं, कारण त्या ठिकाणी मी पाणी केलेले आहे स्वतः काम असताना चालू असताना. धन्यवाद. महापौर बोला. महापौर साहेब रीटा भोईर यांनी जे म्हणजे मान्यता करून 5 कन्वर्ट तिथे काम चालू आहे. आरसीसीचं काम चालू आहे, अजून झालेलं नाही. परंतु खूप महत्वाचं आहे. आकडेवारी मी कधी बघत नाही. मला काम लोकांचं होणं ते महत्वाचं असतं. मी कधीच आकडे बघत नाही किती करोड आहे काय आहे त्याच्याशी लेणं देणं नसतं मला. ते तुम्ही बसलेले आहेत आकडेवारी बघायला. परंतु ते कामचं काम चालू आहे काम चालू आहे महापौर साहेब. पण पावसाळ्याच्या आधी होणं खूप गरजेचं आहे. ते आता आरसीसी काम चालू आहे. खाडी नजदीक असल्यामुळे ते दबण्याला पूर्ण शक्यता आहे. म्हणून त्याच्यामध्ये फायलिंग करून वगैरे ते काम झालं तर जास्त उत्तम होईल. म्हणून एस्टिमेट वाढलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा झाल्या. कारण आपण मंजूर केला त्याच्यानंतर एक पावसाळा गेला, त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस करणं गरजेचं पडलं. त्याच्यामुळे त्या किमती वाढायला सुरुवात झाली. त्यासाठी म्हणजे आकडेवारी पाहाल तर ते काम कसं वाढलेलं आहे त्यासाठी मी उभी राहिलेली. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं. का आकडेवारी नाही बघा, आपल्याला काम गरजेचं आहे. तिकडे दबू नये, तो मार्शी लँड आहे त्यामुळे फायलिंगचं प्रपोजल आलं त्यामुळे त्या किमती वाढल्या. बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. बोला तोडकर साहेब. आता दीपा पाटील यांनी जो कन्वर्टचा विषय घेतला तसेच भोईर यांनी सुद्धा विषय घेतला. महापौर साहेब हे कन्वर्ट अत्यंत आवश्यक आहे. तो रहदारीचा भाग आहे. साधारण एक 50 ते 60 हजार लोक तिथं प्रवास करतात. एका बाजूने कन्वर्ट झालेला आहे, दुसऱ्या बाजूला काम बाकी आहे. निश्चित स्वरूपात त्याची जी रुंदी आहे 4 फुटाप्रमाणे 1 मीटर प्रमाणे वाढल्यामुळे ते थोडं इस्टिमेट वाढले. इस्टिमेट खूप काय मोठं नाहीये पण काम अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यावर जाणीवपूर्वक चाल ढकल न करता ते काम तातडीने करावं, कारण ते या पावसापूर्वी होणं अत्यंत गरजेचं आहे. माननीय महापौर साहेबांच्या परवानगीने बोलते. महापौर साहेब, आपण हा ठराव बघितला. आता ठरावची तारीख आहे 5/2/2025 आणि आता इतर सभासद बोलल्याप्रमाणे की हे काम खूप तातडीचं आहे आणि खूप महत्वाचं आहे असं सांगितलं गेलं. पण एखादं काम खूप महत्वाचं असेल तर त्याच्यात एक महत्वाची बाब अशी असते की आपण कुठलाही ठराव पास करतो किंवा कुठलंही काम सँक्शन होतं तेव्हा आपला एक इंजिनियरचा रिपोर्ट असतो आणि एक्सपर्ट्स ओपिनियन घेऊन कुठलंही काम पुढे ढकललं जातं. आता हा जो आराखडा दिलाय अकाउंटेबिलिटीचा किंवा अमाऊंटचा तो बघितला तर इट इज नियरली 294 म्हणजे 3 करोडच्या आसपास आहे. आणि पुढचा जी आकडा बघितला तो 556 म्हणजे 100% पेक्षा वाढ झालेली आहे. एखादा कॉन्ट्रॅक्ट असेल तर कॉन्ट्रॅक्टमध्ये ±25% ची मुभा असते किंवा 50% मुभा असू शकते, पण 150% किंवा 130% ची मुभा वाढवायची नसायला पाहिजे. हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे मिसेस हमीद जे शेख, त्याचा मागचा रेकॉर्ड बघितला तर त्यांनी कुठलंही काम वेळेवर करून दिलेलं नाहीये. एक्सपर्ट ओपिनियन शिवाय हे काम घेतलं का किंवा आधी ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी किंवा शहानिशा केली नव्हती का हे प्रश्न आहेत. आणि त्यानंतरच ह्या कामामध्ये पुढे काही वाटचाली करायला पाहिजे. कारण सरसकट महत्वाचं काम असेल तर कुठल्याही अमाऊंटला कॉन्ट्रॅक्टरने दिलं किंवा सबसिक्वेंट रिपोर्ट आले तर फक्त आपण मंजुरी देऊ शकत नाही. ह्यामध्ये सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. बघा कसं आहे, हा जो कल्वर्ट आहे ना तिकडून मोठ्या प्रमाणामध्ये समजा बाबाळा, उमेळा, नायगाव पूर्व, पर्यायनगर असं सगळं पाणी जातं आणि त्याच्यामध्ये
त्या पावसाळ्यामध्ये आपल्याला लक्षात आलं का ह्याच्यामध्ये काही चेंजेस करणं गरजेचं आहे. तर समजा एक 100 रुपयाचा एक आपण गोष्ट घेतली तर इकडे एक 100 रुपयाची गोष्ट आहे, परंतु आपल्याला अजून एक दुसरी वाढवायला लागली तर ती 200 रुपयाची होती. शेवटी आपण बिल देतो तो ऍटम रेट प्रमाणे देतो, त्याला जेवढं काम करतो तेवढं देतो. म्हणजे मंजुरी जी आहे आपली ती दिलेली त्याच्यापेक्षा काही कामं पावसाळ्यानंतर आपल्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये अमुक अमुक गोष्टी बदल करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे त्या गरजेच्या आहेत. म्हणजे मगाशी दीपा मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे पायलिंग म्हणा किंवा रुंदी वाढवणं वगैरे या सगळ्या शेवटी डिस्चार्ज बघितला गेला, कारण हा सगळा पाणी या साईडून जो जातो वसईकडून जातो आणि तो बाभोळ्यावरनं जो जातो पाणी म्हणजे बाभोळ्याला कुठून येतो तर तो अजून मागच्या गावापासून येतो तिकडे, तर त्या सगळा पाणी जातो आणि हा एवढ्या मोठ्या प्रमाणे असताना मार्शी लाईन असल्या कारणाने त्याच्यामध्ये काही बदल सुचवले गेले की बाबा ह्याच्यामध्ये ऍडिशनल या गोष्टी करणं गरजेचं आहे. जे आहे अस्तित्वाचं ते बरोबर नाही. त्यामुळे केलं आपण ऍटम रेटने पैसे देतो. एक लक्षात घ्या की समजा 10 बाय 10 ची भिंत आहे तर ती मेजरमेंट करून 10 बाय 10 ची देतो. ती 10 बाय 20 ची झाली तर तिची किंमत डबल आपण देतो. पण आपण ते थांबवलं काम कारण नाही परत मंजुरी घेऊ, ते हे अत्यावश्यक काम असल्या कारणाने आपल्याला थांबवता येत नाही. आपण त्याचे काम करून घेतो आणि त्याच्यामध्ये कागदपत्र मंजुरी आपण देतो. महापौर साहेब, एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मी मगाशी बोलल्याप्रमाणे कुठलाही टेंडरचा रेट ±25% हाईक होऊ शकतो. विरारचं जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तशी परिस्थिती झालेली आहे. विरारचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवून तसंच पडलेलं आहे आणि ते पूर्ण होत नाही. ऐका, तुम्हाला मी सांगतो ±10% कशामध्ये असतं हे आहे तेवढंच झालं, परंतु युद्ध झालं, किमती वाढल्या, सीएसआर रेट मध्ये बदल झाला. ऐका बदल झाला, परंतु समजा ते काम आहे 100 फुटाचं आणि ते 80 फूट झालं तर किंमत कमी होणार. ते 100 फूट आहे पण गरजेनुसार आपल्याला 110 फूट झालं, 120 फूट झालं, 200 फूट झालं तर त्या ऍटम रेट प्रमाणे त्याची किंमत वाढणार. तुम्ही जे म्हणतात ना 15% 20% ते कसलं असतं तर असं काही आपत्कालीन परिस्थिती झाली आणि त्याची किमती कमी जास्त झाली. आता जसं आपण डांबराची कामं दिल्यात लोकांना, युद्धामुळे डांबर मिळत नाही, किमती 4 पट वाढल्या. ज्या डीएसआर आपला जो आहे त्याच्यापेक्षा अनेक पट वाढलं, 4 पट म्हणजे अनेक पट जास्ती वाढलं, बरोबर आहे. अशा वेळी आपल्याला काही गोष्टी या आपल्याला घ्याव्या लागतात, कराव्या लागतात. त्या 15% 20% जी वाढ होते त्या पद्धतीने होते, कमी जास्त. परंतु हे आहे हा ऍटमच वाढलाय. म्हणजे एक रूम बांधायची होती तर आपल्याला एक गाळा बांधायचा होता तर आपल्याला 2 गाळे करायला लागले किंवा रुंदी वाढवावी लागली. त्या पर्सेंटेज मध्ये आपल्याला ते पैसे द्यायचे. आपण त्याला आहेत त्याच कामाला वाढीव पैसे देत नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट टू द सबमिशन्स ऑफ द महापौर साहेब, मला एकच म्हणायचं आहे की आपण कुठलाही प्रोजेक्ट कन्सल्टंट शिवाय पुढे करत नाही. मग तो कन्सल्टंट कोण होता, त्याला ह्या गोष्टीची जाणीव नव्हती का? म्हणजे सर सगळं 150% रेट वाढतोय, पण इट शुड बी अवेअर अबाउट इट. त्याला माहित पाहिजे या गोष्टी. बघा, कन्सल्टंट आता 2 विषय पुढचा कधी येईल नंतर विषय. कन्सल्टंटवर कन्सल्टंट हा नंतर येणारा विषय. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी जो आधी बेस पकडलेला त्याच्यामध्ये चेंज झाला, फ्लो त्याच्यामध्ये चेंज पडला, पाऊस पडला, त्याच्यानंतर पाऊस झालेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये कळालं का बाबा ह्या गोष्टी आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे. तिकडूनच्या नागरिकांनी जे आहे त्या कल्पना दिल्या का बाबा हे एवढ्याने होणार नाही. हा तुम्ही कालावधी बघितला कधीचा आहे तो कालावधी कधीचा आहे तो बघितला. आजची गोष्ट असेल तर आज आपण जबाबदार राहू शकतो का आपण लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु मंजुरी देताना. परंतु हा तुम्ही विषय बघितला तर हा आधीच आहे. आपल्या काही सन्माननीय सदस्यांनी काही लोकांनी त्यांना एक कल्पना दिली की हा पाणी कुठून येतो. अगदी चोळणा गावाच्या मागून पण जात असेल तो पाणी, बाभोळ्याला जात असेल, बाभोळ्यावर रस्ता क्रॉस करून असा पुढे जातो. हा मोठ्या प्रमाणामध्ये तिकडून जातो. कॅचमेंट एरिया याचा मोठा आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये बदल घडवणं गरजेचं झालं आणि त्याच्यामुळे ती किंमत वाढल्या. ऍटम रेटची वाढलेली आहे. त्या आपण 1 रुपयाची किंमत आहे तेवढ्याच का माझी वाढवलेली नाही. काम वाढलं, त्याचं मेजरमेंट वाढलं, त्याचे आपल्याला पैसे द्यायचे आणि हे आपण कधीही चेक करू शकतो. धन्यवाद.